लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर। लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली। माऊलींनो, तुमच्या सगळ्यांच्या डीबीटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील। आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक। आज शनिवार बहिणी प्रचंड खुश झाल्या। ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये फक्त या 5 बँकेमध्ये सकाळीच जमा झाले। पोस्टामध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी झाल्याचं आज शनिवारी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आता शनिवार आहे आज। ऑगस्टच्या हप्त्याचे 1500 रुपये 10 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज शनिवारी जमा करण्यात आलेत। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आल्या। आज आहे शनिवार। थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा करण्याचे आदेश आत्ताच महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमनी आता दिले आहे। तुम्ही सुद्धा आत्ताच ही महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी फक्त या 8 बँकेमध्ये आणि 10 जिल्ह्यात आज शनिवार लाडक्या बहिणींना पैसे जमा होत आहेत। आता या 10 जिल्ह्यांची लिस्ट 8 बँकांना तटकरे मॅडमनी आत्ता दिली आहे, कारण त्यांच्याच हातात असतं की लाडक्या बहिणीचा हप्ता कोणत्या बँकेत द्यायचा। त्यामुळे तुमचा जर जिल्हा या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा जुलै महिन्याचे जशा प्रकारे 1500 रुपये बँकेत जमा झाले, तशाच प्रकारे थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ता सांगितलंय। एकनाथ शिंदे साहेब जेव्हा हप्ता सोडतात तेव्हा खरोखर महिलांच्या खात्यावरती पैसे येत असतात। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। सगळ्या बातम्या त्या ठिकाणी पसरल्या होत्या मागच्या वेळी की रक्षाबंधनाच्या दिवशी 3000 रुपये मिळणार, रक्षाबंधनाला 3000 रुपये मिळणार, परंतु लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपयेच मिळाल्याने बहिणी सर्व सरकारवर नाराज होत्या। त्यामुळे सरकारने ही बाब लक्षात घेऊन तातडीने ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण करण्यासाठी आज शनिवारी तिकडून डीबीटीचं बटन आता सकाळीच दाबलं होतं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना तिकडे डीबीटीचं बटन त्यांनी दाबल्यामुळे थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आल्याचा तुम्हाला या 8 बँकेमध्ये मेसेज या ठिकाणी येणार आहे। आज शनिवार आहे। या 10 जिल्ह्यामध्ये पटकन 1500 रुपये आल्याचा तुम्हाला झटझट पैसे महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाल्याचं या ठिकाणी लाडक्या बहिणींनो पाहायला मिळतंय। बघा, या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती 1500 रुपये आल्याचा तुम्हाला मेसेज तुमच्या मोबाईलवरती दिसणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही पण बातम्या ऐकल्या असणार की अनेक लाडक्या बहिणी अपात्र होऊ लागलेत। तुमच्या घराच्या साईडच्या अनेक लाडक्या बहिणींना हप्ता यायचा काहींना बंद सुद्धा झालेला आहे। तुम्ही सुद्धा आता अनेक बातम्या ऐकल्या असणार। मग आता नेमकं ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्वांना मिळणार का, याबद्दल अपडेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना आत्ताची महत्त्वाची माहिती दिली। त्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींना आज शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी हप्ता मिळणार नाही। फक्त याच 8 बँकेमध्ये हप्ता तुमच्या लाडक्या भावाने आज सोडलेला आहे। आता बघा, या ठिकाणी सर्वच बँकेमध्ये आज शनिवार रोजी हप्ता येणार नाही। फक्त या 8 बँकेमध्ये हा हप्ता या ठिकाणी दिला जाणार आहे। तसेच या 10 जिल्ह्यामध्ये हप्ता या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिला जाणार आहे। फक्त या 4 प्रकारच्या बहिणींना वगळून बाकीच्या सर्व बहिणींना या ठिकाणी हप्ता जमा केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही महत्त्वाची ऑर्डर महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमना दिल्या। त्यामुळे आज सकाळीच डीबीटीचे बटन त्या ठिकाणी आता महिलांच्या खात्यावरती दाबून या ठिकाणी पैसे जमा होऊ लागलेत। आज शनिवार आहे। मग आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये शनिवारी थोड्याच वेळामध्ये ऑगस्टचे 1500 येणार आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तिकडे तुमच्या लाडक्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलंय। त्यामुळे पुढच्या 1 तासांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये येणार आहेत। आता डीबीटीचा एक नियम असतो लाडक्या बहिणींनो, तो म्हणजे डीबीटीचं बटन दाबल्या पुढील 1 तासला म्हणजे 1 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत लाडक्या बहिणींना हप्ता येत असतो। जशा प्रकारे तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी मिळाला, तशाच प्रकारे लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे आता त्या ठिकाणी बँकेत आल्याचं तुम्हाला आता मेसेज येणार आहे। परंतु जुलै महिन्याचा हप्ता ज्या ज्या लाडक्या बहिणींना मिळालाय त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वच बहिणींना हा हप्ता मिळणार नाही।
असं एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटापूर्वी सांगितलंय। जर तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, आधार कार्ड बँकेला तुम्ही बँक खातं लिंक जरी केलं असेल तरी सुद्धा अशा लाडक्या बहिणींना एक प्रॉब्लेम झाल्याचं देखील एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ता सांगितलंय। त्यांनी जुलै महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी तुम्हाला सोडलेला होता, परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला आता या ठिकाणी प्रॉब्लेम असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय। त्यांनी तातडीने 2 ते 3 कामे तुम्हाला त्या ठिकाणी 2 महिन्याच्या आधी करायला सांगितली होती। ती जर 2 ते 3 कामे तुम्ही केलेले असतील तर तात्काळ तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत, असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। कोणतं काम करायचं आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे। तसेच तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड घरामध्ये असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेचं खातं पोस्टात असेल, स्टेट बँकेत असेल, महाराष्ट्र बँकेत असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला या 4 बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अर्जंट सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। जर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता जर या ठिकाणी तुमच्या बँकेत मिळाला असेल तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता येण्यासाठी इथं आता प्रॉब्लेम असणार आहे। आता बघा, आज शनिवार आहे, 23 ऑगस्ट आहे। या 10 जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत। कोणते ते जिल्हे आहेत जिथे तुम्हाला आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी हप्ता जमा करण्यात येणार आहे। या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता एकनाथ शिंदे साहेबांनी सोडलाय। आता 14 हप्ता सोडल्याचं त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सांगितले। मग एकनाथ शिंदे काय म्हणाले तुम्ही आता या ठिकाणी ऐकायचं आहे, पहा। योजनेचा आज 14वा हप्ता देण्याचा शुभहस्ते झाला आणि त्यामध्ये जवळपास 86 लाखापेक्षा जास्त आज तोही लाभ मिळाला। त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये ते जमा झाले आणि खरं म्हणजे मोठ्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितले की आता लाडक्या बहिणींचा 14वा हप्ता त्या ठिकाणी ऑगस्टचा जमा करण्यात आला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा, या ठिकाणी स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ता सांगितलंय। तुम्हाला विश्वास पटत नसेल तर तुम्ही आत्ताच ऐकलेलं आहे की आता त्या ठिकाणी 14वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती विस्तांतरित करण्यात आलाय। आता बघा, तुमच्या बँकेचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये असेल, स्टेट बँकेमध्ये असेल, महाराष्ट्र बँकेत असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, या बँकेत ज्या ज्या महिलांचं खातं आहे त्यामध्ये आता एकनाथ शिंदे साहेबांनी एक विशेष सूचना या ठिकाणी महिलांना सांगण्यात आल्या। महिला नाराज झाल्या होत्या कारण रक्षाबंधनाचं गिफ्ट त्यांना 1500 रुपये बँकेत मिळालं नव्हतं। महिलांना वाटत होतं की 3000 रुपये मिळणार, रक्षाबंधनाला 3000 मिळणार, परंतु महिलांची दिशाभूल झाली। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना हे वाईट वाटलं। त्यांनी डायरेक्ट डीबीटीचं बटन आत्ताच दाबलंय। त्यामुळे आज शनिवार 23 ऑगस्ट आहे। आता तुम्हाला 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी आता सोडलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पण ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जर तुम्हाला आजच पाहिजे असेल तर नेमकं कोणकोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे सोडण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिल्या, तुम्ही या ठिकाणी नक्की आता लक्ष देऊन या ठिकाणी तुम्ही बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, आज आहे शनिवार, आज तुमचा शनिवार गोड होणार आहे। खरोखर पैसे महिलांच्या खात्यावरती आता येऊ लागलेत। आता बघा, कोणकोणत्या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना हप्ता येणार नाही हे सुद्धा 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी सांगण्यात आले। आता बघा, लाडक्या बहिणी सरकारला अशा आढळलेत ज्यांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी आतापर्यंत हप्ता घेतलेला आहे आणि अजून पण या ठिकाणी त्या बहिणी हप्ता या ठिकाणी घेऊ लागलेत। त्यांच्या घरातील सरसकट लाडक्या बहिणींचा कोणालाच हप्ता मिळणार नाही, असं आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। सरकारने नियम या ठिकाणी आता कठोर केलेत। 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना हप्ता एका घरामध्ये या ठिकाणी घेऊ नये, असं महत्त्वाची माहिती सांगितल्या। तसेच पिवळे व केशरी रेशन कार्डावरती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता चौकशी करण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी दोन्हीपैकी एक जर रेशन कार्ड असेल तर तुम्ही आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे। कारण या ठिकाणी अनेक महिलांनी काय केले की चुकीच्या मार्गाने रेशन कार्ड काढून त्यावरती EKYC केल्या। मग आता कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेत आणि फक्त या 8च बँकेमध्ये पैसे सकाळपासून जमा होऊ लागलेत। तुम्ही आत्ताच बघितलाय, ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता सोडल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडला आहे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ता सांगितले की महत्त्वाच्या 10 जिल्ह्यामध्ये आज पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याचा या ठिकाणी सोडण्यात आलाय। आज शनिवार असल्याने आज जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे तर तो सर्वच महिलांना मिळणार नाही,
असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। यासाठी महत्त्वाची 2 ते 3 कामे तुम्हाला केलेत का हे सुद्धा बघायचं आहे। त्यामुळे जर ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये आजच तुम्हाला पाहिजे असतील तर नेमकं काय काय ऑर्डर तुमच्या भावाने दिल्या तुम्ही नक्की बघायचं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिल्या, एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते खरोखर करून दाखवतात। तुम्हाला पण माहिती आहे त्यांनी जुलै महिन्याचा हप्ता सोडणार म्हणल्यावर त्या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता सगळ्या लाडक्या बहिणींना त्या दिवशी जमा झाला। आता त्यांनी सांगितले ऑगस्ट महिन्याचा हप्ता सोडणार, त्यामुळे लगेचच ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील त्यांनी आता बँकेच्या खात्यावरती 1500 रुपये सोडलेला आहे। आता बघा कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत हे पैसे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आता कोणत्या बँकेत जमा होणार आहे ते लगेच सांगणार आहे। कारण फक्त 8च बँकांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलंय। बाकीच्या बँकेमध्ये जमा त्या ठिकाणी होणार आहे तर ते लेट होणार आहे असं सांगितलंय। पुढच्या टप्प्यामध्ये बँकेमध्ये त्या ठिकाणी पुढच्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे। आता तुम्हाला ओळीने सांगता या ठिकाणी कोणत्या 4 प्रकारच्या बहिणींना या ठिकाणी हप्ता अजिबात मिळणार नाही। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आधार कार्ड बँकेला या ठिकाणी लिंक कोणत्याही बँकेला केला असेल तर अशा लाडक्या बहिणींचा एक प्रॉब्लेम झाला आहे। बहिणी काय करतात, आधार कार्ड व्यवस्थित आहे का नाही हे चेकच करत नाहीत। मागचा जुलै महिन्याचा हप्ता जो तुम्हाला मिळाला परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता आज जो येणार आहे तर तो अनेक लाडक्या बहिणींना येणार नाही, कारण त्यांच्या आधार कार्डवरती त्या ठिकाणी दुरुस्त त्यांनी अजून पण सरकारने सांगून पण केले नाही। आता स्वतः महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडम ज्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडतात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आधार कार्ड हे बँकेला जोडलेलं असतं आणि या आधार कार्डवरती थोडी जरी आढळली तर तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती अजिबात येणार नाही असं तटकरे मॅडमनी त्यावेळी सांगितलं होतं। त्यामुळे आता इथं तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे कोणत्या 8 बँकेमध्ये कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये हप्ता सोडण्यात आलाय। आज शनिवार आहे, उद्या बँका रविवार असल्याने बंद असतात, त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला आजच हा हप्ता त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा होतोय। आता लक्ष देऊन बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता त्यांनी चुकीच्या मार्गाने आतापर्यंत हप्ता घेतलाय त्यांना हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। मग आता लगेच पाहूया कोणत्या बँकेमध्ये हप्ता सोडलाय बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी अनेक बहिणींना मिळणार नाही। मग त्यावरती तुम्हाला काय काय काम करायचं आहे हे सुद्धा आता एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलंय। तुमची दुरुस्ती तुम्हाला या ठिकाणी करावंच लागणार आहे। ते म्हणजे तुमचं पूर्ण नाव आधार कार्डवरती आहे का चेक करायचं आहे, जन्मतारीख पूर्ण लिहिली आहे का हे तुम्ही आधार कार्ड घेऊन चेक करायचं आहे। तसेच आधार कार्डवरील जन्माच्या दाखल्यावरील नाव आधार कार्डवरील नाव सेम टू सेम आहे का तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडी जरी चूक आढळली तर तुम्हाला हप्ता येणार नाही असं सांगितलंय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळं व केशरी रेशन कार्ड तुम्ही काढले का बघायचं आहे, कारण लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या। ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला त्याची EKYC व्यवस्थित केल्या काय बघायचं आहे, कारण तुमच्या घरामध्ये जर या ठिकाणी 2, 3, 4 अशा महिला जर एकाच घरातील लाभ घेत असतील तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता कायमचा सरसकट बंद करण्याची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या आहेत। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली यामध्ये सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या, सर्वांनी आता कान देऊन ऐकायचं आहे। 8 बँकांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात आले। 8 बँकेमध्ये तुमचा जर नंबर असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत, अन्यथा तुम्हाला हप्ता मिळणार नाही। आज आहे शनिवार 23 ऑगस्ट आहे। आता कोणकोणत्या 8 बँकेमध्ये हे पैसे सोडण्यात आले तुमची बँक यामध्ये आहे का नक्की बघायचं आहे, कारण सरकारने फक्त 8च बँका आजसाठी निवडलेत, उद्या वेगळ्या बँका असणार आहेत। त्यामुळे तुमच्या बँकेचं खातं यामध्ये आता सरकारने निवडलेल्या बँकेमध्ये असणं गरजेचं आहे। आता पुढे 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। पहिली बँक सांगण्यात आल्या HDFC बँक, ही खाजगी जरी बँक असेल तर या ठिकाणी खूप साऱ्या महिलांनी खातं खोललंय, त्यामुळे सरकारने पहिली बँक यामध्ये निवडण्यात आल्या ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सोडण्यासाठी, ती म्हणजे HDFC बँक। जर तुमच्या बँकेमध्ये याचं खातं असेल तर तुम्ही आधार कार्ड लिंक केलं असेल तर थोड्याच वेळामध्ये पुढे सांगणार आहे त्या 10 जिल्ह्यामध्ये ऑगस्टचे 1500 रुपये सोडण्याचे आदेश डायरेक्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिले आहेत। आता बघा पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे ICICI बँक। ही जरी बँक खाजगी असली तरी सुद्धा यामध्ये पहिल्यांदा या बँकेला प्राधान्य देण्यात आले। जर या ठिकाणी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या 10 जिल्ह्यामध्ये तुम्हाला सुद्धा ICICI बँकेमध्ये 1500 रुपये जमा झाल्याचा थोड्याच वेळामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या कोटक महिंद्रा बँक, लाडक्या बहिणींसाठी स्वस्त मध्ये लाडक्या बहिणींना कर्ज देणारी बँक, ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी निवडण्यात आल्या कोटक महिंद्रा बँक। जर तुमच्या बँकेचं खातं या 10 जिल्ह्यामध्ये असेल पुढे सांगणार आहे त्या,
तरच तुम्हाला हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता बघा 10 जिल्ह्यामध्ये असणं गरजेचं आहे, कारण 10 जिल्हेच यासाठी निवडण्यात आलेत। आता अनेक बँका वगळण्यात सुद्धा आलेत, त्यामुळे तुमची बँक यामध्ये आहे का, तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढची बँक सांगण्यात आल्या केंद्र सरकारची बँक आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। ती म्हणजे सरकारच्या माध्यमातून या बँकेला प्राधान्य देण्यात आले पहिल्यांदा, ती म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी कॅनरा बँकेत त्या ठिकाणी आता पैसे सोडलेत। ती म्हणजे लाडक्या बहिणींचं कॅनरा बँकेत ज्याचं खातं आहे त्यांना हप्ता सोडण्याचं ठरवलंय। त्यानंतर तुमची बँक यामध्ये आहे का, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। यस बँक ही जरी खाजगी बँक सांगण्यात आली तरी सुद्धा मोठी बँक आहे, त्यामुळे या बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हप्ता मिळणार आहे। पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे बँक ऑफ इंडिया। या बँकेत जर तुमचं खातं असेल तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी थोड्याच वेळामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या बघा, साऱ्या महिलांनी खातं उघडले त्या ठिकाणी महाराष्ट्र बँक। जर तुमच्या बँकेचं खातं महाराष्ट्र बँकेत असेल तर तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता या बँकेमध्ये पैसे येणार आहेत ऑगस्टचे 1500 रुपये। परंतु जिल्हे कोणते आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण फक्त या 10 जिल्ह्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून पैसे सोडण्यात आलेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या स्टेट बँक ऑफ इंडिया। तुमच्या बँकेचं खातं आधार कार्डला लिंक यामध्ये केलं असेल तर तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती 1500 रुपये आता लाडक्या बहिणींचे ऑगस्ट महिन्याचे येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक। बघा, ज्या लाडक्या बहिणींनी 99% खातं पोस्टात उघडले त्यांना हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। आता जिल्ह्यांची यादी कोणती आल्या बघा। आता बघा, पोस्टात जर तुम्ही खातं उघडलं असेल तर तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। आता तुम्हाला 10 जिल्हे सांगत आहे ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेत। आता हे जिल्हे या ठिकाणी आपण पाहून घेऊया। बघा, पहिला जिल्हा सांगण्यात आलाय लातूर, दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय अकोला, तिसरा नंदुरबार, चौथा परभणी, पाचवा जिल्हा ठाणे, सहावा जिल्हा बीड, या ठिकाणी बुलढाणा, त्या ठिकाणी 8वा जिल्हा बुलढाणा सांगण्यात आलाय, नांदेड जिल्हा, त्या ठिकाणी 9वा जिल्हा आहे सोलापूर, 10वा जिल्हा आहे कोल्हापूर। या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सोडण्यासाठी आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।